तर जनतेच्या मनातला खासदार नेमका कोण आहे ते आपण पब्लिक पोलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आपल्याला जे एक्झिट पोल आहे ते अगदी तासाभरामध्ये कळणार आहे, पण 17व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जूनला संपणार आहे आणि त्याच्या आधी जनतेच्या मनातला खासदार नेमका कोण ते आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। लोकशाही मराठीनं राज्यभरातल्या जनतेच्या मनामध्ये नेमकं काय आहे, जनतेचा कौल नेमका काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि तोच पब्लिक पोल आपण सगळ्यात आधी लोकशाही मराठीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर 48 लोकसभा मतदारसंघामध्ये नेमका मतदारसंघात काय आहे हवा ते आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून जाणून घेतोय। एक्झिट पोल आधी लोकशाहीवर पहा, पब्लिक पोल सगळ्यात आधी। लोकशाहीचा उत्सव आपण या ठिकाणी साजरा केला आहे, मतदान आपण केलं आहे पहिल्या 5 टप्प्यांमध्ये आणि त्यानंतर आपापल्या लोकसभा मतदारसंघांमध्ये लोकांनी नेमका कोणाला निवडून दिलेला आहे ते लोक काय सांगतात याविषयी, कोणाची हवा आहे ते आपण जाणून घेणार आहोत। अर्थात उत्तर मुंबईमध्ये कोणाची हवा आहे, उत्तर मुंबईमध्ये मतदारांना, उत्तर मुंबईतल्या जनतेला नेमकं काय वाटतंय, चला पाहूया। ईशान्य मुंबईत मी स्वतः इथला मतदार आहे, स्थानिक रहिवासी आहे, तर मला असं वाटतं मिरकोटेचा जिंकून येतील। मी इकडचाच वोटर आहे, माझ्या मते तर संजय दिना पाटील हे जिंकून येतील। माझ्या मते जे मेरकोटे जे आहेत ते जिंकणार। मुझे लगता है कि मेरकुटीचा ही जीतेगा क्योंकि बीजेपी में बहुत अच्छा काम किया है। ईशान्य मुंबईत संजय दिना पाटील जिंकतील, कारण मराठी चेहरा आहे। आम्हाला तरी वाटतं की संजय दिना पाटील हेच प्रचंड बहुमताने जिंकून येतील। माझ्या मते तर संजय दिना पाटील जिंकून आले पाहिजे। जिंकणारा संजय दिना पाटील म्हणजे भाऊच आपले जिंकतीलच, ही तर गॅरंटीच आहे। संजय दिना पाटील हे मराठी चेहरा आहे, तर मला असं वाटतं का मराठी माणूसच जिंकावा। मला वाटतं ईशान्य मुंबईमध्ये मिहिर कोटेचा यांचं उमेदवार जिंकेल। विक्रोळी विधानसभा जी आहे मुंबईत, म्हणजे ते संजय दिना पाटील यावं असं आमची इच्छा आहे। मी ईशान्य मुंबईचा मतदार आहे, मला वाटतं मिहिर कोटेचा निवडून येतील बीजेपीकडनं। विक्रोळी विधानसभाच्या तसं बघितलं तर संजय दिना पाटील मला वाटतं जिंकणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।